आज रविवार, पण ही फक्त सुट्टी नाही. आजचा दिवस बाप्पांसाठी राखून ठेवलेला आहे. घड्याळ चालू होतं आणि मन थांबलं होतं त्या शांत सकाळीत. तुळशीसमोर उभं राहिलं आणि जाणवलं सुख म्हणजे आवाज नाही, तर अशी शांतता असते. उंबरठा पूजन जणू घराला एक अदृश्य कवचच मिळालं. आणि मग सुरू झाला तो क्षण. दुधाचा प्रत्येक थेंब बाप्पावर पडताना मनातलं काहीतरी हलकं होत होत होतं. काही मागितलं नाही, फक्त सांगितलं, तू आहेस ना, बस तेच पुरेसे आहे. फुलांनी छान असं बाप्पांना सजवलं, अभिषेक केला बाप्पांचा, बाप्पांसाठी दुर्वा वाहिल्या. अशी छान माझी शांतमय माझी सकाळची सुरुवात झाली. बाप्पांना कुंकू वाहिलं. नंतर इकडे मी दुर्वासुद्धा निवडून घेतल्या. बाप्पांच्या दुर्वा अगदी प्रिय आहेत आणि माझ्याकडे जास्वंदीचं फूल नव्हतं, पण लाल फूल म्हणून मी इथे गुलाब वाहिलं. अशी छान माझी सकाळची देवपूजा करून झाली. त्यानंतर मी आरतीसुद्धा करून घेतली. नंतर रविवार असल्यामुळे आजचा नाश्त्याचा बेत होता डोस्याचा. माझा तरी उपास होता, पण बाकीच्यांना उपाशी नाही ठेवू शकत ना. मग इकडे मी माझे डोसे बनवायला घेतले. आज मी डोसा आणि फक्त बटाट्याची रस्सा भाजी केली होती नाश्त्यासाठी. नंतर मी दोघांना नाश्ता देऊन बाकीची माझी निवांत वेळ घालवायला सुरुवात केला. इकडे मी थोडी झाडांची काळजी घेतली. नंतर दुपारी मी मोदक बनवायला सुरुवात केली. असे छान सुरेख असे मोदक बनून तयार झाले. मोदकाचा सुगंध अगदी घरात दरवळत होता. नंतर माझी संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झाली. त्या दिव्याच्या प्रकाशात सगळं काही क्लिअर दिसायला लागलं होतं. आजचा दिवस कसा गेला, मी काय काय केलं. नंतर इकडे मी बाप्पांसाठी पंचपक्वान्न बनवण्यास सुरुवात केली. माझी सगळी नैवेद्याची तयारी करून झाली. नंतर मी केली संध्याकाळची आरतीसुद्धा. सुख करता दुःख हरता हे फक्त शब्द नाहीत, हा एक विश्वास आहे. आज काही मोठं घडलं नाही, पण मन शांत झालं आणि कधी कधी तेच सगळ्यात मोठं असतं, बरोबर ना. दश मात्रे मन कामना पुती जय दे जय. नंतर मी इथे बाप्पांना मी मोदक सुद्धा भरवले. आणि उंबरठ्यावर कापूर सुद्धा जाळून घेतला. नंतर आम्ही गेलो बाप्पाच्या दर्शनाला. इथे थोडी गर्दी होती, पण आमचे दर्शन खूप छान झाले. हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. आणि नंतर घरी आल्यावर आजच्या दिवसाचा शेवट असा छान अशा पंचपक्वान्याने झाला. आज मी बाप्पांसाठी छान असे पंचपक्वान्न बनवले होते. आणि केळीच्या पानावर हे मी पंचपक्वान्न सजवले होते. मला या छोट्या छोट्या क्षणांमधूनच खूप आनंद आणि सुख मिळते. खरं म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं, या छोट्या छोट्या क्षणांमध्येच असतं.